भरारी बहुउद्देशीय संस्था व क्रेडा यांच्या वतीने भरवण्यात आलेल्या बहिणाबाई महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता संपन्न झाले। उद्घाटनाला खासदार स्मिताताई वाघ, आमदार राजूमामा भोळे, उद्योगपती रजनीकांत कोठारी, माजी आमदार मनीष जैन, अनिकेत पाटील, अनिश शहा, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या उपाध्यक्षा संगीता पाटील, दीपक सराफ, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक अमित तायडे आदी मान्यवर उपस्थित होते। हा महोत्सव सागर पार्क मैदानावर आयोजित करण्यात आला असून 27 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे। उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पुखराज पगारिया तसेच शिक्षण क्षेत्रातील निळकंठ गायकवाड यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। प्राचार्य मानसी गगडाणी यांना बहिणाबाई पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। बहिणाबाई महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी प्रचंड गर्दी पाहायला मिळाली। सुरुवातीला भरारी फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक परदेशी यांनी मनोगत व्यक्त केले तर सचिव विनोद ढगे यांनी सूत्रसंचालन केले। यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। आज या बहिणाबाई महोत्सवाच्या निमित्ताने पाहिला असेल तर 11 वर्षापासून खरं दीपक भाऊची ओळख सन्मानी व्यासपीठाला नम्रपणे सांगेल की सर्वात पहिले जळगावमध्ये दीपक भाऊ परदेशीची ओळख माझ्याशी झाली होती आणि जळगाव शहरात आल्यावर 15 वर्षापूर्वी असं म्हटलं की काय संकल्पना होती की मला विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करायचंय, मला क्लासेस करायचे, 2-3 कॉम्प्युटर मिळतील का मला। आणि 15 वर्षापूर्वी विद्यार्थ्यांसाठी कॉम्प्युटर मागायला आलेला व्यक्ती मला वाटतं आज आपल्या जळगाव शहरात एक बहिणाबाई महोत्सव घेऊ शकतो। हे त्याच्या प्रयत्नाचं यश मला आपल्याला दिसतंय, म्हणून मी त्याला मनपूर्वक धन्यवाद देतो की आज या निमित्ताने आमच्या बऱ्याच सर्व लाडक्या बहिणींना उद्योग मिळवण्यासाठी मला वाटतं त्यांनी प्रयत्न केले। आज या महोत्सवाच्या माध्यमातून कितीतरी आमच्या भगिनींना जे काही त्यांचे प्रॉडक्ट असतील, बनवण्याच्या हातकला असतील, मग त्या जेवणाच्या असतील, त्या वेगवेगळ्या अगरबत्ती असेल, एखादे पापडं असतील, एखादी कला असेल, डिझाईन असेल, या सर्वांना मला वाटतं आज एक बाजारपेठ ह्या माध्यमातून मिळू शकते आणि त्यांचा प्रचार आणि प्रसार मला वाटतं पूर्ण जिल्ह्यामध्ये नाही तर महाराष्ट्रात होऊ शकतो। ही संधी त्यांनी करून दिली। खरोखर भरारी फाउंडेशनचं आणि आमच्या क्रेडाईचं मी या ठिकाणी खूप धन्यवाद व्यक्त करते की अशा खूप संस्था येतात आणि जातात, पण जे सातत्य टिकवून ठेवतात त्याचंच नाव बोलाबाला होत असतो। म्हणून क्रेडाई आणि भरारी आमच्या दीपकदाच्या संस्थेच्या नावातच जी भरारी आहे, ती भरारी एकदा घेते ती थांबत नाही। मग ते क्षेत्र कोणतंही असो, आमच्या ज्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचा जीवनाचं संगोपन असेल किंवा आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनीपर्यंत खतं पोहोचवणं असेल, असं कोणतंही काम असेल तर ते आमच्या दीपकदादाकडे जर एखादी गोष्ट दिली तर ती पूर्णपणे जर तडीच न्यायची असेल तर त्याच्या हातात ते काम दिलं पाहिजे। म्हणजे मला असं वाटतं जिथं कमी आहे तिथं दीपकदादाचं आमचं भरारी फाउंडेशन त्या ठिकाणी बसतं।